मुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकळा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटलेले. आपण जी बैठक धारण केली आहे साधी मांडी, त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. खांदे अगदी रिलॅक्स असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत 3 ओमचे उच्चार. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. दुसऱ्या उच्चारासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. तिसऱ्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. काही क्षण शांत ओमच्या स्पंदनांची अनुभूती मनातल्या मनात. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया आणि त्याकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण करूया. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. हरिओम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजपासून सुरू होणाऱ्या या नवीन योग वर्गामध्ये. तर थोडक्यात माझी ओळख करून देते.
थोडक्यामध्ये माझी ओळख तर माझं नाव योगिता सकपाळ. हरिओम. मी तुमची योग टीचर असणार आहे. तर माझा हा योग साधनेचा प्रवास 2016 पासून सुरू झालाय. 2016 मध्ये मी योग टीचर ट्रेनिंग डिप्लोमा केला घंटाळे मित्र मंडळ ठाणे येथून. आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये एम ए इन योगशास्त्र ही पदवी मी कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून संपादन केली. आणि आता सध्याच मी योग थेरपिस्ट ही पदवी किंवा हे एक सर्टिफिकेशन सुद्धा मला मिळालंय. ही वायसीबी लेवलची एक्झाम असते, म्हणजे गव्हर्नमेंटची एक्झाम असते, आणि ती मी नुकतीच आता पास झालेली आहे. तर अशा प्रकारे हा योग साधनेचा प्रवास माझा सुरू आहे. मी योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. तर आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत योग शिकायला. तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. मुळात योग म्हणजेच एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणं. जसं हा शरीराकडून मनाकडे जाणारा प्रवास आहे, तसेच आज आपण या दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत योग शिकण्यासाठी. तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. आपली फक्त मला थोडक्यामध्ये ओळख करून द्या जे नवीन साधक आहेत ते. तुम्हाला कुठल्या व्याधी किंवा काही गोळ्या चालू आहेत का, किंवा काही बीपीचा वगैरे जर त्रास असेल तर थोडक्यामध्ये मला सांगा. मी प्रत्येक आता सगळ्यांना अनम्यूट करतेय. थोडक्यात तुमची ओळख, तुम्ही कुठून आहात, आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर मेडिकेशन चालू असेल तर कृपया ते मला सांगा. मी अनम्यूट करते प्रत्येकाला. प्रत्येकाने आपला माईक ऑन करून फक्त थोडक्यामध्ये मला सांगा. हे यासाठी आपण घेतो की पुढे काही आसनं करताना किंवा काही प्राणायाम शिकवताना तुम्हाला कुठल्या गोष्टी वर्ज्य आहेत हे मला सांगणं सोपं जाईल. अनम्यूट केलेलं आहे मी, तर प्लीज बोलू शकता. ताई मी जुन्या क्लासचीच आहे. मी प्रॅक्टिस वर्गासाठी केलेली. हो. सौख्य, तू माहितीयस मला, तू गेल्या गेल्या महिन्यात पण होतीस वर्गामध्ये. हरिओम. हा, बोलू शकता. मला बघा. हा, आवाज सर व्यवस्थित येत नाही आहे. हा, बोलू शकता. नमस्कार, मी वैशाली बैकर. हं, मी शिक्षिका आहे. हरिओम. प्रभादेवी येथे राहते. अच्छा, मुंबईहून आहात. हरिओम. आणि काही अगदी. गोळी किंवा काही त्रास? फक्त स्पॉन्डिलिसिसचाच गोळी माझी नसची चालू आहे. बाकी कोणताही त्रास नाहीये. स्पॉन्डिलिसिस म्हणजे म्हणजे मानेच्या इकडे चालू आहे की असं खाली लंबरचं काही इश्यू आहे? मानेच्या इकडे आहे आणि हाताच्या नसा ज्या आहेत हा. अ, त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. ओके. हरिओम, स्वागत आहे. तर तुम्हाला फक्त पुढे झुकणारी जी काही आसनं आहेत किंवा आपण नेक रोटेशन जे करतो ते तुम्हाला करणं हं, टाळायचं आहे वैष्णवीताई. बरं. हरिओम, स्वागत आहे आपलं. तुम्ही हरी आता म्यूट. नेक्स्ट प्लीज. बोलू शकता. मी नमस्कार मॅडम. अशोक तुरे. हा. हा. हा, पुढे एकाने बोला. नमस्कार, मी सुरेखा चौधरी. हं. मला दम्याचा त्रास आहे आणि संधिवात आहे. ओके. दमा म्हणजे अस्थमा की फक्त अस्थमा नॉर्मल? अस्थमा अस्थमा. किती अस्थमा म्हणजे आहे. लहानपणापासून आहे की आता झालंय? नाही नाही, मला मुलगी झाल्यानंतर ब्लड दिलं गेलं होतं, त्याच्यानंतर झालं. हो. तुमचं वय काय असेल? माझं 57. मी वर्किंग आहे मॅडम. ओके. हरिओम, स्वागत आहे आपलं. नेक्स्ट प्लीज. मी नमस्कार, अशोक. मी वैशाली देशपांडे. मी छत्रपती संभाजीनगर मधून बोलते. माझं वय 54 आहे. मला बीपीची 5 mg ची गोळी चालू आहे. ओके. म्हणजे किती वर्ष झाली? 10-12 वर्ष झाले. अच्छा, हरिओम. बाकी कुठला इश्यू नाहीये ना, शुगर किंवा अजून काही? नाही नाही, बाकी नाही. हरिओम, स्वागत आहे आपलं. हा, अशोक सर, तुम्ही बोलू शकता. मी अशोक तुरे, छत्रपती संभाजीनगर. मॅडम, मला अप्पर बॅक पेन आहे. अप्पर बॅक पेन आहे आणि
मला एक गोळी चालू बीपीची, ती रेग्युलर सकाळी घेत असतो मी. बाकी सध्याच काही नाही, पण अप्पर बॅक पेन आणि एक थोडा स्पाईनचा पण त्रास आहे. ओके. ओके. हरिओम, स्वागत आहे. तर तुम्हाला पण ती सेम इंस्ट्रक्शन्स आहेत की पुढे झुकणारी जे काही आपण आसनं करतो किंवा आपण सुरुवातीला जी नमन मुद्रा करतो ती करणं तुम्हाला टाळायचं आहे. हरिओम, ठीक स्वागत. आहे. मी तर सांगेनच वेळोवेळी तुम्हाला. नेक्स्ट प्लीज. आता म्यूट होऊ शकता. येस, सुनीता. हॅलो. मी स्मिता तायडे. मी शेगाववरून आहे. मी स्टाफ नर्स म्हणून वर्किंग आहे. सध्या तरी कुठली व्याधी वगैरे नाही आहे. हरिओम, स्वागत आहे. हा मनीषा ताई, तुम्ही बोलू शकता. हा मॅडम, मी मनीषा हर्षित पुण्यातून बोलतीये. हा. तर माझं वय आहे 34 आहे आणि मी IT कंपनीमध्ये जॉब करते. तर मला ओके. लेटेस्ट आता फेशियल पॅलसी म्हणून एक 6 महिन्यापूर्वी डिटेक्ट झालेला. तर त्याच्या नाही, मेडिसिन आवाज नाही आला मला काही नीट. पुन्हा एकदा. 6 मंथ अगो मला फेशियल पॅलसी म्हणजे हाफ जो सर्कल असतो चेहऱ्याचा त्याला पॅरालिसिस झालेला. हो हो, तर अच्छा. मेडिसिन चालू आहेत आणि आता म्हणजे बऱ्यापैकी रिकवर होत आलेला आहे. हम्म. पण 1-2 मेडिसिन आहेत, एक 5 mg एक 2 mg ची, तर त्या चालू आहेत सध्या. ओके. ओके. बाकी मुवमेंट तुमच्या होतात हाताच्या आणि पायाच्या वगैरे मुवमेंट होतात व्यवस्थित? हो इझिली होतात. फक्त हाफ चेहऱ्याला झालेलं होतं. ओके. ओके. ते पण आता बऱ्यापैकी म्हणजे पोझिशन वगैरे व्यवस्थित झालेली आहे आता. हरिओम, स्वागत आहे आपलं. दर्शनाताई तर आपल्या खूप जुन्या साधक आहेत, तर हरिओम, स्वागत आहे तुमचं. गेल्या 5-6 महिन्यापासून त्या या वर्गाला जॉईन आहेत आणि हेल्दी आहेत मुळात म्हणजे त्या. तर हरिओम, स्वागत आहे तुमचं दर्शनाताई. आता मी सगळ्यांना म्यूट करतेय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा माईक जेव्हा लॅपटॉपला लागेल त्यावेळेला मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाहीत, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही खाली चॅट बॉक्समध्ये टाकू शकता आणि मग जी काही अडचण आहे ती आपण सॉल्व्ह करू. तर मी आता माईक इथे लावतीये. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बरं, आपल्या वर्गाचा हा पॅटर्न जो आहे हा 1 महिन्याचा आपला वर्ग असतो, ज्याच्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स अशी आसनं घेतो आणि प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे आपण आसनं आसनं घेण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला इथे कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाहीये. आपली जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आसन करण्याचा प्रयत्न करायचा. तर एक महत्वाची गोष्ट अशी की आपला वर्ग जो आहे हा सोमवार ते शुक्रवार असा 5 दिवस चालतो. शनिवार रविवार वर्गाला सुट्टी असते आणि प्रत्येक दिवसाचं हे रेकॉर्डिंग होत असतं. फक्त जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला महिन्याच्या शेवटी मिळणार आहे. प्रत्येक दिवशी आपण रेकॉर्डिंग पाठवत नाही. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला रेकॉर्डिंग आणि सर्टिफिकेट्स पाठवले जातील. तर ह्या महत्वाच्या सूचना. आणि दुसरं म्हणजे आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. शक्य असेल तर कॅमेरा ओपन करणं म्हणजे खूप चांगलं जाईल की तुम्ही आसनं कशा प्रकारे करताय हे मला समजेल आणि जर काही अडचण असेल तर मला तुम्हाला त्या वेळेला सांगता येईल. तर आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थितीमध्ये, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. तर या 4ही स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजेत अशा प्रकारे आपला कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवायचा. तर ह्या झाल्या आपल्या बेसिक सूचना. तर आधी थोडक्यामध्ये पहिला दिवस आहे त्यामुळे आपण जो योग शिकतोय तर याची थोडक्यामध्ये मी ओळख करून देते. तर योग हा आत्ताच्या स्थितीमध्ये खूप प्रसिद्ध म्हणजेच प्रत्येकाला आता शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपलं चांगलं असावं हे आता प्रत्येकाचंच उद्दिष्ट झालंय. त्यामुळे योग साधनेकडे बरेचसे जण वळत आहेत. तर योग ही आपली प्राचीन भारताची देणगी आहे जी आपल्याला वारसाने मिळालेली आहे. योग म्हणा, आयुर्वेद म्हणा किंवा निसर्गोपचार पद्धती या सगळ्या ज्या आहेत ह्या थोड्याफार आपल्या भारतीय परंपरेला, निसर्गोपचार ही आपल्या भारतातली नाहीये पण तरीही त्याचे ह्या सगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत ह्या एकमेकांना पूरक आहेत, सप्लिमेंटरी मानल्या जातात. तर योग बद्दल बोलायचं झालं तर मुनी पतंजलींनी हा योग जो आहे हा आपल्याला पातंजल योगसूत्र या ग्रंथाच्या मार्फत
तो आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी मांडलेला आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानात एकूण 6 दर्शनशास्त्र आहेत. तर त्याच्यापैकी योग हे एक त्यातलं दर्शनशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये मुनी पतंजलींनी अष्टांग योग सांगितलेला आहे. तर हा जो योग आहे हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये विखुरलेला होता. भगवद्गीतेमधले 18 अध्याय जर तुम्ही पाहिलेत तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा योगच सांगत असतात. तर असा हा योग मुनी पतंजलींनी एकत्रित केला आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. तर त्या पातंजल योगसूत्रामध्ये एकूण 4 भाग आहेत. तर त्यातल्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे साधन पादमध्ये त्यांनी योग बद्दल माहिती सांगितलेली आहे, जी आता प्रत्येक संस्था जी आहे आपल्या भारतामधल्या जेवढ्या काही संस्था आहेत ज्या योग शिकवत आहेत, तर त्या हा अष्टांग योग फॉलो करत आहेत. तर या अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा एकूण 8 पायऱ्या आहेत. योग हा फक्त शारीरिक आणि मानसिक याच पातळीवरती नसून त्याला एक आध्यात्मिक सुद्धा जोड आहे. यम नियम जे आहेत सुरुवातीचे, हे आपल्याला सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी पाळायच्या असतात ते सांगतात. आणि नियम जे आहेत हे आपल्या स्वतःसाठी असतात. आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं अधिक प्रगल्भ होईल यासाठी मुनी पतंजलींनी 5 नियम सांगितलेले आहेत. इथे जेव्हा आपण स्थिर होतो त्यानंतर ते पुढे आसन आणि प्राणायामाकडे वळतात. तर आसनांसंबंधी मुनी पतंजलींनी आपल्याला 3 सूत्र सांगितलेली आहेत, जी आपल्याला महत्वाची आहेत आणि लक्षात ठेवायची आहेत. पहिलं म्हणजे स्थिर सुखमासनम. आपण जी कुठली बैठक घेऊ, जरी साधी मांडी घातलीत तरीही त्या मांडीमध्ये किंवा त्या बैठकीमध्ये तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे. स्थिर सुखमासनम. त्याच्यानंतर दुसरं जे सूत्र आहे ते सांगतात की त्वतो द्वंद्वानी विघातः. आणि त्याच्यानंतर तिसरं सूत्र जे अतिशय महत्वाचं ते म्हणजे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती भ्या. याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही जे काही आसन कराल त्या आसनामध्ये तुम्हाला जास्त एनर्जी किंवा ओव्हर ट्राय किंवा फोर्स करायचा नाहीये. तर तुम्हाला सहज जे जमेल, समजा साधी मांडी घालताना सुद्धा जर आपल्याला त्रास होत असेल तर तुम्ही खुर्चीत बसून सुद्धा आसन किंवा जे काही आपण सूक्ष्म व्यायाम करतो ते करू शकता. म्हणजे कुठेही अट्टाहास न करता अगदी सहजपणे आसन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे जर आपण साधना केली तर आपलं शारीरिक आरोग्य अतिशय चांगलं राहील. त्याच्या पुढे मुनी पतंजली प्राणायाम सांगतात. तर प्राणायाम जो आहे हा आपण दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करतो. इथे प्रत्येकाचे श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी क्षमता आहे ही वेगवेगळी असते. बऱ्याचशा जणांना श्वास कसा घेतात आणि तो कसा सोडतात याकडे अजिबात लक्ष नसतं. तर जेव्हा आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपोआप आपलं मन जे आहे हे स्थिर व्हायला सुरुवात होते आणि मन शांत व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे आपली निर्णय क्षमता जी आहे ही वाढायला सुरुवात होते. म्हणून आजपासून पहिलं हा एक सुरुवात करायची आहे की आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करायची, म्हणजे आपोआप आपला मन शांत व्हायला सुरुवात होते. इथे तुमचा 70% योग हा तुमचा इथेच कम्प्लीट होतो जेव्हा तुम्हाला तुमचं ब्रीदिंग अवेअरनेस येईल. तर हे कसं करायचं हे आपण ह्या पहिल्या आठवड्यामध्ये घेतो आणि दुसऱ्या आठवड्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तर ही झाली आपल्या वर्गाची थोडक्यात ओळख. तर आपण सुरुवातीला काही प्रार्थना घेतो. तर ही प्रार्थना कुठली आहे हे मी तुम्हाला ग्रुपवरती पण शेअर करीन आणि आताही शेअर करीन. आपलं ओमचं समोर तुम्हाला मी मगाशी चित्र एक ठेवलं होतं. तर ह्या ओम पासून आपली सुरुवात होते. तर ओमकार साधनाच का करायची किंवा ओमलाच आपण का जास्त महत्व देतो, तर ओम हा मंत्रांचा बीजमंत्र आहे. जेव्हा पृथ्वी तलावर कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती त्यावेळेला एक ध्वनी अस्तित्वात होता. तो ध्वनी म्हणजेच ओम, जो नाद ब्रह्म आहे. आणि ह्या ओमच्या उच्चाराने आपलं शारीरिक आणि मानसिक जे आरोग्य आहे आणि आपल्या शरीरातील ज्या संस्था आहेत सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक म्हणजे अनुकंपी आणि परानुकंपी, या ज्या संस्था आहेत त्या ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते आणि आपली साधनेकडे जी वाटचाल आहे ती अगदी योग्य प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण ओमचा जो उच्चार आहे किंवा ओंकाराची जी प्रार्थना आहे ही सुरुवातीला घेतो आणि त्याच्यानंतर पुढे आपला वर्ग हा चालू होतो. आणि ह्याचे अधिक जे काही फायदे आहेत ते मी ग्रुपवरती पाठवेलच. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या वर्गाला. तर
सुरुवातीला आज आपण साधी मांडीच घालतोय. उद्यापासून आपण पद्मासन, अर्धपद्मासन ज्या काही आहेत ते आपण शिकणार आहोत. आपण अगदी स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. तर सुरुवातीला आपण साधी मांडीच घालायची आहे. वर्गाची सुरुवात ही प्रार्थनेपासून होते. त्याच्या आधी आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो, जी आपल्याला एकेका नाकपुडीने सुरुवातीला आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कपालभातीला सुरुवात करतो. तर श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची हेही मी तुम्हाला दाखवते. फक्त ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, गोळी म्हणजे हाय ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल, त्याचबरोबर अस्थमा ज्यांना आहे, दम्याचा त्रास आहे, त्यांनी मात्र कपालभाती जी आहे म्हणजे श्वसन मार्ग शुद्धीच्या पुढची जी कृती आहे कपालभाती करणं टाळायचं आहे. तर इथे तुम्हाला फोर्सफुली श्वास सोडायचा असतो. श्वास घेण्याची कृती सहज असते, पण जो आपण श्वास सोडतो तो आपल्याला जोरात सोडायचा असतो. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि अस्थमाचा त्रास आहे त्यांनी कपालभाती करणं टाळायचं आहे. इथे तुमच्या थोडीशी श्वासाची गती वाढली जाते, म्हणून हे टाळायचं आहे. तर तुम्ही एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करू शकता, जी मी तुम्हाला आता शिकवणार आहे. आणि मग आपण कपालभातीला सुरुवात करणार आहोत. फक्त मी हे इन्स्ट्रक्शन आता देते. जर माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये ते राहून गेलं तर मग तुम्हाला ते समजणार नाही, म्हणून मी ते आता सुरुवातीला सांगून टाकलंय. तर सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. इथे ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असते, सोडताना मात्र आपण फोर्सफुली श्वास सोडतो आणि पोटाला इनवर्ड स्ट्रोक देतो. आतल्या बाजूला आपण त्याला एक झटका देतो. तर ही कृती आपण एकेका नाकपुडीने करणार आहोत. त्याचबरोबर समजा आपल्याला सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, सायनसचा त्रास असेल, तेव्हा सुद्धा ह्या दोन्हीही कृती करणं टाळायचं आहे. म्हणजे श्वसन मार्ग आणि कपालभाती दोन्हीही करणं टाळायचं आहे. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल किंवा नाकाचं हाड वाढतं, सायनसचा त्रास असेल त्यावेळेला. तर ही कशी करतात मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला साधी मांडी घालायचं आहे आणि आपले हात जे आहेत हे द्रोण मुद्रा म्हणजेच दोन्ही हातांची कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. आणि हाताची जी कोपरं आहेत ही शरीराच्या जवळ. बघा, ज्या वेळेला आपण योग या वर्गाकडे वळतो त्यावेळेला नकळत आपल्या आपल्या शरीरामध्ये एक स्टिफनेस पण येतो. म्हणजे आपण असे हात ताठ ठेवून बसतो किंवा नकळत आपण पाठीला पण खूप जास्त स्ट्रेच देतो. तर तसं काहीही न करता आपल्याला सहज सुखासनात बसायचं आहे. म्हणजे ही जी आहे आपण आता घेतली हाताची जी स्थिती आहे याला हातांची द्रोण मुद्रा असं म्हणतात. हाताची जी कोपरं आहेत ती आपल्या शरीराच्या जवळ आहेत. बघा या प्रकारे. आता श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची एकेका नाकपुडीने. तर सुरुवातीला आपण उजव्या नाकपुडीने ही कृती करणार. त्यामुळे डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. अशा प्रकारे अगदी सहज बंद करायची. बरं, आता मी तुम्हाला आधी दाखवतेय कशी करतात ते, मग आपण एकत्रित करू. जे नवीन साधक आहेत ते गोंधळू शकतात, म्हणून मी आधी दाखवते. थोडीशी पुढे येते कॅमेऱ्याच्या जवळ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, डावी नाकपुडी मी अंगठ्याने बंद केली आहे. उजवा हात हा गुडघ्यावर आहे. तर इथे उजवीने आपण एक श्वास सोडून द्यायचा, पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, पोट हलकसं बाहेर येतो आणि तो श्वास सोडताना पोटाला झटका. श्वास घेताना पोट बाहेर येतं आणि तो श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका देऊन, जसं आपण शिंकतो कसं, शिंक कशी आपल्याला येते त्याप्रमाणे ही कृती. 1 2 3 4 5 6. लक्षात आलंय? आता आपण एकदा सगळे करून बघूया. साधी मांडी घालायची आहे. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आणि आता डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. अगदी जेंटली प्रेस. सुरुवातीला डोळे उघडेच ठेवा म्हणजे आपल्याला कृती लक्षात येईल. आता उजवीने एक श्वास भरून घ्या. आपलं पोट बाहेर येत आहे. आता तो श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्या. 1 पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. आता हा श्वास सोडताना पोटाला झटका. 2
पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना झटका. 3, 4, 5. बरं, आता डावा हात गुडघ्यावर ठेवा. आता हे करताना आपल्याला आपली पाठ किंवा मान कुठेही पुढे मागे हालचाल करायची नाहीये. जाणीवपूर्वक आपण श्वास घेणार आणि श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक देणार. आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला सहज जसं जमेल त्याप्रमाणे आपण ही कृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग हीच कृती आपण डाव्या नाकपुडीने सुद्धा करणार आहोत. ठीक आहे? प्रत्येकाला लक्षात आलंय कसं करायचंय ते? फक्त मला अंगठ्याने सांगा की समजलंय ना? नसेल समजलं तर आपण पुन्हा एकदा करू. ओके, ठीक आहे. मग आता हीच कृती आपण पुन्हा करणार आहोत, पण आता डोळे आपले मिटलेले असतील. ठीक आहे? सुरुवात करूया. आता साधी मांडी घालायची आहे. पुन्हा आपण उजव्या नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या. कपाळावर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आणि आता डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजवा हात गुडघ्यावर आहे द्रोण मुद्रेत. आता उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकसं बाहेर येतंय आणि हा श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि फोर्सफुली श्वास बाहेर सोडूया. 1, पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 2, अशाच अजून 3 कृती. 3, 4, 5. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची आहे. तिथे तुम्हाला काही बदल जाणवतोय का? त्याचा मनातल्या मनात मागोवा. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा डोळे अलगद मिटून घ्या. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. आणि आता आपण डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन करणार आहोत. सुरुवात करूया. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकसं बाहेर येतंय आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 1, 2, 5 आवर्तन. 3, 4, 5. उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची आहे. तिथे श्वसन मार्गात तुम्हाला काही बदल जाणवतोय का त्याकडे लक्ष. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतलेली आहे. श्वसन मार्ग आपला मोकळा झालेला आहे. शुद्धीशिवाय सिद्धी नाही, म्हणूनच आपण श्वसन मार्ग शुद्धी ही सुरुवातीला घेतो. श्वसन मार्ग शुद्धी आपण केली तेव्हा आपण दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये ठेवले होते, बरोबर. आणि आता आपण नेत्रशुद्धी बघणार आहोत. तर ही नेत्रशुद्धी करताना आपल्याला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. म्हणजे आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जी आहेत ही एकमेकांना अशी जुळवून घ्यायची, बरोबर. आणि हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगकडे आणि दोन्ही हात गुडघ्यांवरती, बरोबर. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा. आणि आपली उरलेली जी 3 बोटं आहेत ही अर्धवट मिटलेली असतील. तर ही ज्ञान मुद्रा आपण यासाठी घेतो की आपलं शारीरिक आणि मानसिक जो आपला जोडण्याचा जो भाग आहे शरीर आणि मनाला, तर तो ह्या ध्यान मुद्रेमध्ये आपल्याला सोपा जातो. ह्याची जी आपली जी अंगठा आणि पहिलं बोट आहे यांचं जेव्हा टोक आपण एकमेकांना जोडून घेतो
तर तिथे काही स्पंदन आपल्याला जाणवतात. ती आपल्याला हळूहळू पुढे जाणवतीलच. आजचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे आपण तेवढा भार घेणार नाही आहोत स्वतःवरती. फक्त ही ज्ञान मुद्रा ही अशा प्रकारे केली जाते. ह्याला ज्ञान किंवा ध्यान दोन्हीही नावं आहेत या मुद्रेला. तर हे ज्ञान मुद्रा म्हणतात. तर दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. हाताची जी कोपरं आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ असतील. इथे पुन्हा आपण हात असे ताठ ठेवले जातात. तर तसं न करता हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायची, म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याला जास्त प्रेशर येत नाही. तो सहज आपण तिथे बसू शकतो. तर ही झाली ज्ञानमुद्रा, जी आपल्याला नेत्रशुद्धी करताना करायची आहे. नेत्रशुद्धी म्हणजेच काय, तर इथे जो समोर मी मगाशी जे शेअर केलं होतं, की समोर जी स्क्रीनवर ओमची प्रतिमा दिसते, त्या ओमच्या प्रतिमेला एकदा उघड्या डोळ्यांनी आपण ह्या पूर्ण प्रतिमेचं निरीक्षण करायचं. म्हणजेच निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा जो ओम आहे, त्याचा आकार आहे, त्याची चंद्रबिंदी आहे, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा. हे झालं बहिर त्राटक, नेत्रशुद्धीमधला पहिला प्रकार. बहिर म्हणजेच उघड्या डोळ्यांनी स्थिर नजरेने केलेलं निरीक्षण, ज्याला बहिर त्राटक असं म्हणतात. ओमचा आकार, त्याचा रंग, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मवेद, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, अकार चरणयुगल, उकार उदर विशान आणि मकार महामंडले मस्तकाकारे, असं माऊलींनी गणेश रूपी ओमचं वर्णन केलेलं आहे. असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड झाले असतील किंवा पाणी येऊ लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपण करीत आहोत अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, असा त्रिगुणातीत कालातीत ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. साधनेकडे आपली वाटचाल सहज सुरू होत चालली आहे. श्वासाची गती लयबद्ध आहे. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. वाणी शुद्धी. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. जाणीवपूर्वक खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. दीर्घ श्वास. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. मनातील विचारांची गती कमी होत चालली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसते.
माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम् ओंकारं बिंदुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो. खाली ह्या प्रार्थनेचा भावार्थ लिहिलेला आहे की योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हा आहे प्राणायामाचा श्लोक जो आपण नेक्स्ट वीक पासून बघणार आहोत. आणि हा आहे आपला शांतीपाठ. आपला वर्ग पूर्ण झाला की त्याचा जो शेवट आहे किंवा समारोप किंवा समाप्ती जी आहे ही या शांतीपाठाने होते. तर प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला नमन मुद्रा करायची असते. तर पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्यांनी पुढे झुकणारी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघा ही कशी केली जाते. तर आपल्याला दोन्ही हात असे जोडून घ्यायचे आहेत. हे जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. मी थोडीशी क्रॉस होते तुम्हाला दिसण्यासाठी. हात वर घ्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. बघा सीटचा भाग वर उचलला गेलेला नाहीये. सीटचा भाग न उचलता आपल्याला आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ही झाली नमन मुद्रा जी आपल्याला प्रार्थनेनंतर आणि शांती पाठानंतर करायची असते. आपापल्या क्षमतेने ही करायची. समजा तुमची क्षमता फक्त एवढीच आहे तर तुम्ही इथे येऊन स्थिर थांबा. जसं मुनी पतंजलींनी सांगितलं स्थिर सुखमासनम, तर इथे येऊन आपल्याला स्थिर थांबायचं आहे. आपण अट्टाहास करायचा नाहीये. ठीक आहे, तुमची जेवढी क्षमता असेल त्याप्रमाणे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ आणि जोडलेले हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांची जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ही आहे नमन मुद्रा. संपूर्ण नतमस्तक. आपण जी कुठली देवता मानतो त्या देवतेसमोर पूर्णपणे नतमस्तक. आणि मग उलट चाल करताना हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं आणि जोडलेले हात आपले पुन्हा छातीपाशी. ठीक आहे, लक्षात आले प्रत्येकाच्या. तर ही नमन मुद्रा आपण प्रार्थनेनंतर आणि त्याच्यानंतर शेवटला शांतीपाठ जो होतो त्याच्यानंतर करायची आहे. म्हणजे आता आपण बघा, आता ह्या फ्लो मध्ये एकूण 3 मुद्रा बघितल्या. एक म्हणजे जी आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी पाहिली त्याच्यामध्ये आपण केलेली द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण जेव्हा नेत्रशुद्धी केली, ओमच्या प्रतिमेचे निरीक्षण, त्यावेळेला आपण ज्ञान मुद्रा केली. बरोबर. आणि त्यानंतर आत्ताच आपण नमन मुद्रा पाहिली. फक्त नमन मुद्रेचे कॉन्ट्राइंडिकेशन्स जसं मी मगाशी सांगितले, सर्वायकलचा त्रास किंवा स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल तर मात्र पुढे झुकणारी ही नमन मुद्रा टाळायची आहे. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या. तर आता आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम जे आहेत हे आपण जास्त घेतो. सूक्ष्म व्यायाम म्हणजेच काय तर लुजनिंग एक्सरसाइज. आता बघा इथे कोणाला तरी संधिवाताचा त्रास आहे, तर संधिवात म्हणजे काय तर जे आपले जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स मोकळे होणं फार गरजेचं आहे. तर मग आपल्याला आसनं करणं सोपी जातात. म्हणून आपण सुरुवातीचं जे आपले 4-5 दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण जास्त ह्या सूक्ष्म म्हणजेच काय तर त्या जॉईंट्स मध्ये अगदी अगदी म्हणजे खोलवर जाऊन जे परिणाम करतात म्हणून त्याला सूक्ष्म व्यायाम म्हणतात. आणि जे आपल्याला अगदी सावकाश करायचे आहेत आणि श्वासाकडे लक्ष देऊन करायचे आहेत.
म्हणून हे आपण लुझनिंग एक्सरसाइज थोडीशी जास्त घेतो आपल्या वर्गामध्ये आणि मग हळूहळू आपण आसनाकडे सुरुवात करतो. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्या आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. तर ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आपण ज्या 4 स्थितीमध्ये आसनं करणार आहोत, बसून, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून, तर त्याच्यामध्ये जे आपण बसून आसनं करतो तर त्या स्थितीमध्ये ही आहे विश्रांती स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, आपले हात जे आहेत हे मागे ठेवायचे आणि मान मागे सैल सोडून द्यायचे. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. आता आपली जाणीव जी आहे ही दोन्हीही पावलांची जी बोट आहे ही बोट त्याकडे घेऊन द्यायची आणि आपल्याला दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणायचा आहे, सेपरेट करायचे, स्ट्रेच करायचे. बरोबर, तुम्ही हाताचा सपोर्ट मागे देऊ शकता म्हणजे पाठीचा कणा आपला सरळ राहील. फक्त पावलांच्या बोटामध्ये स्ट्रेच आणायचा आणि मग रिलॅक्स करायची. पुन्हा एकदा स्ट्रेच आणायचा, ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायची. पुन्हा ताण देऊया आपण जास्तीत जास्त, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. आता जी आपली बोट आहेत म्हणजे आपला अंगठा जो आहे हा पहिल्यांदा फोल्ड करायचा, मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं, मग 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. पुन्हा अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट ओपन, 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ओपन. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड करूया, मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचंय, 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा ओपन करायचंय. बरोबर, पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता फक्त उजवा जो आपला पाय आहे, फक्त उजवं पाऊल, फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय एकदम रिलॅक्स ठेवा, फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचा. बरोबर, बघा जेव्हा तुम्ही पाऊल खेचलंय तेव्हा तुमचे जे पोटरीचा भाग आहे तिथे तुम्हाला ताण जाणवतोय, गुडघ्याच्या इथे प्रेशर आहे, त्याचबरोबर अँकल जॉईंट जो आहे तिथे तुम्हाला वरच्या बाजूने प्रेशर जाणवतोय, खालच्या बाजूने ताण आहे. बरोबर, आता हेच पाऊल जमिनीकडे ताणा, उजवं पाऊल जमिनीकडे ताणा. बरोबर, आता बघा अँकल जॉईंट्सला वरच्या बाजूने ताण आलाय, खाली जो आपला अँकल जॉईंट्स आहे तिथे प्रेशर आलाय. बरोबर, म्हणजे इथे जो तुमचा भार आहे तो तुमच्या अँकल जॉईंट्स आणि काफ मसल्स आणि त्याचबरोबर गुडघ्याच्या जॉईंट्सवर होतोय. ठीक आहे, पुन्हा एकदा उजवं पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा, सावकाश स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. बरोबर, छान, स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचंय. परफेक्ट. अजून एकदा स्वतःकडे खेचूया उजवं पाऊल आणि जमिनीकडे ताणूया. बरोबर, सावकाश पाऊल मध्यभागी घेऊन या, थोडासा उजवा पाय बाजूला सरकवा. आपल्याला उजव्या पायाचा अंगठा सॉरी करंगळी जमिनीकडे जाऊ देत, मग पुढे आणि असं रोटेशन करा क्लॉकवाईज, फक्त उजव्या पावलामध्ये क्लॉकवाईज रोटेशन. बरोबर, उजवीकडून डावीकडे, 3, 4, 5. आता इथे आपल्याला कुठेही गुडघा वर उचलायचा नाहीये, तो पूर्णपणे जमिनीवर असेल, फक्त पावलामध्ये हालचाल. ठीक आहे, आता विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे, 1, 2, 3, 4, 5. सेंटरला येऊन थांबूया आणि आता उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल. आता हीच कृती डाव्या पायाने, डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. पुन्हा सेम इफेक्ट, स्वतःकडे खेचूया डावं पाऊल, उजवा पाय रिलॅक्स असेल, जमिनीकडे ताणूया, स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. बरोबर, स्वतःकडे खेचायचं आहे, जमिनीकडे ताणायचं आहे. अजून एकदा स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. बरोबर,
सावकाश डावा पाय थोडासा बाजूला घ्यायचा आहे आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2, फक्त पावलामध्ये हालचाल अँकल जॉइंट्स मध्ये. 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4, ठीक आहे, आणि 5. पुन्हा डावा पाय उजव्या पावलाजवळ. आता दोन्हीही पाय जोडलेले आहेत, पावलं जोडलेली आहेत आणि आता एकत्रित कृती करूया. ठीक आहे, दोन्हीही पावलं स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे जाणं. स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे जाणं. स्वतःकडे खेचायची आहेत, जमिनीकडे जाण्याची आहेत. वर खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. दोन्हीही पावलांमध्ये एकत्रित हालचाल. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 बरोबर, 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आणि आता आपल्या दोन्हीही हातांच्या बोटांची अशी गुंफण करायची आणि ती गुंफण आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. आपला उजवा जो गुडघा आहे त्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या आपल्या हाताच्या बोटांची गुंफण. ठीक आहे, आणि आता उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर, पाय फोल्ड आणि सरळ. छान. पुन्हा पाय फोल्ड करा आणि आता पाय वर घ्या आणि खाली. वर खाली. सावकाश. वर खाली. वर खाली. आता पुन्हा पाय वर घ्या आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 पायाचा अंगठा जमिनीला लागू देत. 2 खाली येऊ देत अंगठा जमिनीकडे. 3 सावकाश. 4 आणि 5. बरोबर, विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. छान. सावकाश उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आणि आपली जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जा. बघा तो थोडासा तुम्हाला जड जाणवेल आणि डावा पाय हलका जाणवेल. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपले नी जॉइंट्स मोकळे होतात. ठीक आहे, आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पायाच्या दोन्ही बोटांची गुंफण आणि डाव्या गुडघ्याच्या खाली घ्या आणि आता डावा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. छान. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा डावा पाय फोल्ड करा आणि आता पाय वर खाली, वर खाली, वर खाली. 1 मोर राउंड. वर खाली. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 पायाचा अंगठा जमिनीला लागू दे आणि 5. हा, आणि आता विरुद्ध बाजूने दिशा बदल करा. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. डावा पाय सावकाश सरळ करायचा आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती. काही वेगळेपणा जाणवतोय का त्याकडे लक्ष. आपल्या दोन्ही पायांमध्ये आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा, तोही श्वास सावकाश सोडून द्यायचा. आता आपण बघूया सुखासन किंवा स्वस्तिकासन कसं केलं जातं. तर हे अगदी सोपं आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हे आसन अतिशय सोपं आहे. जेव्हा आपण या आसनाची प्रॅक्टिस करतो
की मग आपल्याला पद्मासन अर्ध पद्मासन करणं सोपं जातं. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. सगळ्यांनी दोन्ही पाय असे लांब घ्या. जी काही वेगळी आसनं असतील त्यावेळेला मी तुम्हाला डेमो दाखवत जाईल, आणि जी सोपी आहेत ती आपण एकत्रित करू शकतो. ठीक आहे. आता इथे दोन्ही पाय असे लांब घ्यायचे. ठीक आहे. आपला उजवा जो पाय आहे ना तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या अशा प्रकारे. हा, टाच जी आहे ती आपल्या शरीराच्या जवळ असेल. ठीक आहे. उजव्या पायाचं आपण पाय फोल्ड केलाय, उजवा पाय पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलाय. आता जो डावं पाऊल आहे ते आपल्याला उजव्या पायाची पोटरी आणि मांडीची जी गॅप आहे, पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे आपल्याला हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचंय. बघा असं. आता तुम्ही पण करा. आपली पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे डावं पाऊल फिक्स करा. हा, बरोबर. बघा इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावरती प्रेशर येत नाही, का तुमच्या पायावर येत नाही, का अँकल जॉईंट्सवर येत नाही. इथे तुम्ही आरामात बसू शकता. अगदीच गुडघेदुखीचा खूप जास्त त्रास आहे किंवा तुम्ही गुडघ्याच्या वाट्या बदलल्या असतील तरच तुम्हाला इथे त्रास होऊ शकतो, नाहीतर ह्या आसनामध्ये अजिबात त्रास होत नाही. याला सुखासन म्हणूनच असं म्हटलं जातं की जिथे आपण या स्थितीमध्ये आरामात बसू शकतो मांडी घालून. ठीक आहे. कळलं प्रत्येकाला कसं केलंय ते? आता इथे आपल्याला दोन्हीही हातांची द्रोण मुद्रा म्हणजे दोन्ही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतो. श्वास घेताना आपलं बोट हलकं हलकं बाहेर येतंय. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातंय. श्वास घेताना पोट हलकं हलकं बाहेर येतंय. श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जातंय. ही आहे आपली ऍक्च्युअल ब्रीदिंग पॅटर्न, आदर्श श्वसन पद्धत. म्हणजे श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही श्वासाकडे लक्ष दिलं कुठलंही काम करताना तर आपोआप आपलं मन शांत व्हायला मदत होते. तर आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. तर ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे, स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरवायची आहे. पुढची कृती करायची नाहीये. आता मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे कसं करायचंय ते. तर दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. नेक रोटेशन आपल्याला रोजच करायचं आहे, ज्याच्याने आपला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. म्हणून नेक रोटेशन हे तुम्हाला नेहमीच करायचं आहे. तर दोन्ही हात गुडघ्यांवरती. सुरुवातीला आपण आपली मान उजवीकडे घेऊन जाऊया. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी ओव्हर ट्राय करू नका, कृती मात्र करण्याचा प्रयत्न करा. सावकाश मान मध्यभागी घेऊन या. आता मान डावीकडे, डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा मान सेंटर मध्यभागी, पुन्हा एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, वन मोर राऊंड उजवीकडे. फक्त हालचाल मानेमध्ये, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. आता आपण थोडीशी मान टिल्ट करणार आहोत. म्हणजेच काय, तर एकदा उजव्या बाजूला आपण अशी टिल्ट करणार आणि एकदा डाव्या बाजूला. बरोबर. पुन्हा इथे आपले खांदे कुठेही वर उचलायचे नाही, ते अगदी स्थिर असणार आहे. फक्त हालचाल जी आहे ते आपल्या ज्या मानेमध्ये जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये असेल. तर ही सुद्धा कृती ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी करायला हरकत नाहीये. सुरुवात करूया सगळ्यांनीच. सावकाश मान एकदा उजव्या बाजूला आपण टिल्ट करणार
मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, वन मोर राऊंड, उजवीकडे आणि डावीकडे. मान सरळ. आता आपण करणार आहोत अप अँड डाऊन. तर पुन्हा एकदा सूचना, सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे त्यांनी मान ही जी पुढे झुकवणारी कृती आहे ती करणं टाळायचं आहे, ती करायची नाहीये. त्यांनी फक्त मान मागच्या बाजूला थोडीशी झुकवायला हरकत नाहीये, पुढे झुकवण्याची कृती टाळायची आहे. ठीक आहे, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी कृपया हे लक्षात ठेवा. बाकीच्यांनी आता आपण सुरुवात करूया. आपली मान सावकाश पुढे जाईल हनुवटी गळ्याकडे आणि मग सावकाश चेहरा सिलिंगला समांतर. पुन्हा एकदा सावकाश मान पुढे हनुवटी गळ्याकडे. पुन्हा एकदा हळूहळू मान पाठीमागे, चेहरा सिलिंगकडे. पुन्हा एकदा मान पुढे हनुवटी गळ्याकडे आणि वर, चेहरा सिलिंगकडे. पुन्हा एकदा आता आपली मान पुढे झुकली जाईल, हनुवटी गळ्याकडे आहे आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. दिशा बदल करायचा आहे आणि सावकाश कृती, जाणीवपूर्वक हालचाल. सेंटरला येऊन थांबायचंय, मध्यभागी येऊन सावकाश मान सरळ करायची आहे. डोळे अलगद मिटून घ्या आणि मिटलेल्या डोळ्यांनी संपूर्ण आपण जे नेक रोटेशन केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. एकेका पायाने आपण जे सुखासन घातलेलं आहे ते सोडून देऊया. आधी वर असलेला डावा पाय सरळ करा आणि मग खाली असलेला उजवा पाय सरळ करा, अगदी सावकाश. हीच कृती आता आपण विरुद्ध पायाने करणार आहोत. आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. डावा पायाचा गुडघा पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असेल आणि आता डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे तिथे उजव्या पायाचं पाऊल फिक्स करा. बरोबर. आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. दोन्ही हातांची बोट, दोन्ही हातांचे जे तळवे आहेत ते सिलिंगकडे असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेतोय, पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडतोय, पोट आतल्या दिशेला जातंय. पुन्हा एकदा आपण श्वास घेतोय, पोट बाहेर येतंय. श्वास सोडतोय, पोट नियंत्रित आतल्या दिशेला जातंय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना
उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध होत चाललेली आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. खांदे कोपरं रिलॅक्स असतील. आपण आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन जाऊया. आपण जी स्थिती धारण केलेली आहे, जे सुखासन आपण आता घातलेलं आहे, तिथे आपली जाणीव. आपल्या गुडघ्याच्या इथे, अँकल जॉईंटच्या इथे कुठला ताण नाहीये ना, हे आपलं आपण तपासून पाहूया. आपली हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. पाठकणा सरळ आहे. मान मध्यभागी आहे. जर जास्त त्रास वाटत असेल तर पाठीला भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. भिंतीला टेकून, सोफ्याला टेकून बसायला हरकत नाहीये. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे की माझ्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मी योग्य असा मार्ग निवडलेला आहे आणि यासाठी मी स्वतःला मनापासून थँक्यू बोलत आहे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. तीन मकार लांबवलेले ओमचे उच्चार करूया. हा उच्चार अगदी सावकाश असेल आणि हळू आवाजामध्ये. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा ओमचा उच्चार करणार आहोत. इथे मकार जो आहे हा आपण थोडासा लांबवणार आहोत. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार अगदी हळू आवाजात. ओ. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती. श्वास सोडत उच्चार. ओ. शेवटचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. शांतीपाठ आपण एकत्रित बोलूया. माझ्या नगोमात आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णमुदच्छते पूर्णात् मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न अट्टहास नसेल. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग आपल्या इकडे संपन्न होत आहे. आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आजचा पहिलाच दिवस होता. आज आपण कुठलेही वेगळं असं आसन पाहिलेलं नाहीये. उद्यापासून आपली ऍक्च्युअल जी वर्गाला सुरुवात होणारच आहे. ठीक आहे. कोणाला वैशाली ताई तुम्हाला काही बोलायचंय का? अनम्यूट करू का तुम्हाला? तुम्ही म्यूट होऊन बोलू शकता. सॉरी, अनम्यूट होऊन बोलू शकता. नमस्कार मॅम. खूप छान वाटलं. ओंकाराचा जो फोटो आहे आणि प्रार्थना तेवढी जरा ग्रुपवर शेअर केली तर त्याचे ओंकाराचे फोटो काढून घेता येईल. हो, मी पाठवते तुम्हाला. ग्रुपवरती शेअर करतेच आहे. तो फोटो सुद्धा करते आणि प्रार्थना सुद्धा करेल. शांतीपाठ जो आहे तो सुद्धा करेल. अर्थासकट आहे माझ्याकडे. मी पाठवते तुम्हाला. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद. भेटू सकाळी 6 वाजता. शुभ दिवस सगळ्यांना. हरिओम. मीटिंग एंड कर. शुभ दिवस.